डिअर स्टुडंट्स, जे स्टुडंट्स आता 10वी पास आहेत किंवा 12वी पास आहेत किंवा ITIचं शिक्षण घेऊन ते उत्तीर्ण झालेले आहेत, अशा स्टुडंटसाठी आजचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ अंतर्गत आपण एक केंद्र सरकारची अशी योजना बघणार आहोत की ज्याच्या थ्रू तुम्ही शिक्षण घेत असतानाच चांगली कमाई देखील करू शकता, कामाचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळू शकतो आणि तो जो मिळालेला एक्सपिरियन्स आहे तर त्या एक्सपिरियन्सचा उपयोग करून पुढे जेव्हा फ्युचरमध्ये तुम्ही छान नोकरी तुम्हाला मिळेल. कोणत्याही ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा फ्रेशर्सपेक्षा बरेचदा एक्सपिरियन्स स्टुडंट्स जे आहेत त्यांना जास्त प्रेफर केलं जातं. आता एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणजे तुम्हाला कुठेतरी जाऊन थोड्या थोड्या पगारावरती काम करावं लागतं. सो आता ही जी योजना आपण स्कीम जी आज बघणार आहोत त्या योजनेअंतर्गत तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. तुम्ही ऑलरेडी शिक्षण घेत आहात, त्या शिक्षणाबरोबर जसं अर्न अँड लर्न कन्सेप्ट असते की नाही तशाच प्रकारची ही थोडक्यात कन्सेप्ट आहे. परंतु हे कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारचं सर्टिफिकेशन देखील मिळणार आहे आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मध्ये काम करायचा, ॲक्च्युअल जाऊन काम करायचा अनुभव देखील मिळणार आहे. किती छान योजना आहे ना केंद्र सरकारची ही. तर ह्या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल जाणून घेणार आहोत. बघून घ्या, पहिल्यांदा समजून घ्या आणि जे तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही अप्लाय करा. तुमच्या ओळखीचे कोणी ह्याच्यासाठी इलिजिबल असाल तर त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती नक्की पोचवायला विसरू नका. सो जी योजना मी आज बोलत आहे ज्याबद्दल ती आहे PM इंटर्नशिप स्कीम 2016. या स्कीम अंतर्गत आता सध्या म्हणजे पहिले 2 राऊंड त्याचे ऑलरेडी झालेले आहेत. आता तिसरा टप्पा सध्या सुरू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर, देशभरात, नॉट महाराष्ट्रभर, देशभरात 31,000 पेक्षा जास्त ठिकाणी काम करायच्या तुम्हाला संधी ह्या मिळत आहेत. कोणाकोणाला? 10वी पास, 12वी पास, ITI पास, काही ठिकाणी काही पदवीधर देखील, म्हणजे डिग्री तुमची कंप्लीट झाली असेल तरी देखील तुम्ही अशा ठिकाणी अप्लाय करू शकता. सो आता ह्याच्यासाठीची इलिजिबिलिटी काय आहे हे तर तुम्हाला सांगितलं. पासिंग तुमचं कुठलं पाहिजे ह्याच्याबद्दल अजून डिटेल इन्फॉर्मेशन बघूयात. तुमचं वय पाहिजे 18 ते 25 वर्ष, 18 पेक्षा कमी नाही, 25 पेक्षा जास्त नाही. आता ह्या मध्ये तुम्ही काम करण्यासाठी कोणत्या कोणत्या क्रायटेरिया आहेत बघा. वय वर्ष तुम्हाला सांगितलंच, भारतीय नागरिकत्व पाहिजे, ITI डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार हे असले पाहिजेत. तुम्ही जर पूर्ण वेळ नोकरी करत असाल तर पूर्ण वेळ नोकरी करता करता कसं तुम्ही म्हणजे जॉब पण करणार ना, सॉरी, पूर्ण वेळ जर शिक्षण घेत असाल किंवा नोकरी पण करत असाल दोन्हीसाठी तुम्हाला हे युजफुल होणार नाही. कारण नोकरी करत करत तुम्ही शिक्षण घेऊ शकणार नाही, शिक्षण करत करत नोकरी घेऊ शकणार नाही, होय की नाही. सो जे स्टुडंट्स ऑलरेडी आता जॉब करत आहेत किंवा फुल टाइम कॉलेजेस करत आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम ऑब्व्हियसली नाही आहे, कारण तुम्हाला तिथे जाऊन काम करायचं आहे. सो पार्ट टाइम, जसे एक्सटर्नली तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय ना तर अशा केसेसमध्ये तुम्ही ह्या स्कीममध्ये अप्लाय करू शकता, स्कीम्समध्ये जे एक्सपिरियन्स घेण्यासाठी. आता ह्या स्कीम अंतर्गत कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये तुम्हाला रिक्त जागा आहेत तर ज्युबिलियंट फूड वर्क्समध्ये 192 जागा आहेत, बजाज ऑटोमध्ये 309 जागा आहेत, भारत फोर्जमध्ये 7 जागा आहेत, रिलायन्समध्ये 33 जागा आहेत, टेक महिंद्रामध्ये 42 जागा आहेत, स्कोडा वोक्सवॅगन जी प्रायव्हेट लिमिटेड आहे त्याच्यामध्ये 19 जागा आहेत, इमामीमध्ये 15 जागा आहेत, फिनोलेक्समध्ये 60 जागा आहेत, कॉग्निझंटमध्ये 14, पिरामल फार्मामध्ये 1. अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध आहे. आता ह्यासाठी तुम्हाला जर अजून काय माहिती हवी असेल ह्याच्याशी रिलेटेड तर त्यांनी वेबसाईट दिलेली आहे pminternship.mca.gov.in. या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन डिटेल इन्फॉर्मेशन बघू शकता. फोन नंबर सुद्धा दिलेला आहे, ह्या फोन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इलिजिबिलिटी तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि अपात्र कोण असतील हे देखील सांगितलेलं आहे, राईट. सो बेसिक सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्याशी रिलेटेड तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. महत्त्वाची वाटली मला. बऱ्याच स्टुडंट्सना आर्थिक परिस्थितीमुळे मोठं म्हणजे हायर एज्युकेशन घेताना काही अडचणी येतात. सो अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. अरे तुम्हाला दर महिन्याला 9,000 स्टायपेंड मिळणार आहे, अजून काय पाहिजे. सर तुमचे एज्युकेशन तर होतंय एका साईडला, तुम्हाला पैसे पण मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा हँड इन अनुभव तुम्हाला मिळतोय. म्हणजे सोने पे सुहागा म्हणल्यासारखं खरं तर हे आहे, होय की नाही. सो ह्याचा लाभ घ्या. मॅक्सिमम स्टुडंट्स अप्लाय करा.
तुम्ही इलिजिबल आहात का बघा, तुमचे डॉक्युमेंट्स त्याच्यात जे असतील ते सबमिट करा, तुमचं सिलेक्शन होईल. आणि मग तुमच्या जे ह्याच्यासाठी अजून इलिजिबल आहेत असं तुम्हाला वाटते त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोचवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी ह्याच्या लिंक्स देते, सो दॅट तुम्हाला जास्त सर्च करत बसायची गरज नको. तर ते बघा सर्च करून, आणि जे काही तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही विचारू शकता. अप्लाय करा. अप्लाय करताना काही अडचण येत असेल तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता. माझ्या परीने मी त्या सॉल्व्ह करायचा देखील प्रयत्न करेन. ठीक आहे. सो माहिती जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत पोहोचवायला विसरू नका. इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.